जिंतूरमध्ये जनक्षोभ, नीट पेपरफुटी आणि सोनम वांगचुक यांच्या समर्थनार्थ काँग्रेसची धगधगती मशाल रॅली। नीट परीक्षेतील पेपरफुटीच्या घटनांमुळे देशभरातील विद्यार्थ्यांमध्ये पसरलेला असंतोष आता रस्त्यावर उतरला आहे। जिंतूर शहरात शुक्रवारी काँग्रेस पक्ष आणि विविध सामाजिक संघटनांनी केंद्र सरकारच्या धोरणांचा निषेध करत भव्य मशाल रॅली काढली। तसेच सोनम वांगचुक यांच्या न्याय्य मागण्यांकडे केंद्र सरकारचे लक्ष वेधण्यासाठी पंतप्रधानांना गुलाब पुष्प पाठवून लोकशाही मार्गाने तीव्र निषेध नोंदवण्यात आला। शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी, नीट परीक्षेतील गैरप्रकारामुळे अनेक गुणवंत विद्यार्थ्यांचे भविष्य धोक्यात आले असून नैराश्यातून काही विद्यार्थ्यांनी टोकाचे पाऊल उचलले आहे। या सर्व प्रकाराला शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान जबाबदार असल्याचा ठपका ठेवत त्यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा अशी आग्रही मागणी आंदोलकांनी केली। मात्र केंद्र सरकार त्यांना पाठीशी घालत असल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे। सोनम वांगचुक यांच्या उपोषणाला पाठिंबा। पर्यावरण रक्षक आणि समाजसेवक सोनम वांगचुक गेल्या 25 दिवसांपासून शांततेच्या मार्गाने उपोषण करत आहेत। त्यांच्या मागण्यांकडे केंद्र सरकारने जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याचा आरोप करत जिंतूरमधील नागरिकांनी वांगचुक यांच्या उपोषणाला आपला सक्रिय पाठिंबा दर्शवला। मशाल रॅलीने दुमदुमले शहर। शुक्रवारी सायंकाळी छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यापासून सुरू झालेली ही मशाल रॅली नरसिंह चौक, दादाशेरी चौक व पोलीस स्टेशन मार्ग पार करत अण्णाभाऊ साठे पुतळ्यापर्यंत पोहोचली। यावेळी काँग्रेसचे पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते आणि मोठ्या संख्येने महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी हातात मशाली घेत केंद्र सरकारविरोधात घोषणाबाजी केली। अण्णाभाऊ साठे पुतळ्यापाशी आयोजित सभेत बोलताना नागसेन भिरजे, शेख इस्माईल, सय्यद रियाज, मौलाना तजमुल अहमद खान, गंगाप्रसाद घुगे आणि एड. माधव दाभाडे यांनी विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळणाऱ्या केंद्र सरकारचा निषेध असो अशा शब्दांत संताप व्यक्त केला। प्रमुख उपस्थिती या आंदोलनात एड. महादेव दाभाडे, गजानन वाघमारे खैरीकर, शेख शकील अहमद, शरद चव्हाण, बालाजी शिंदे, मुसा कुरेशी, एड. चंद्रकांत बहिरट, विकास अण्णा मोरे, हाजीमो, माज अकबर कुरेशी, पठाण वसीम खान आणि सय्यद फेरोज यांच्यासह शहरातील अनेक प्रतिष्ठित नागरिक आणि विद्यार्थी सहभागी झाले होते। RTG न्यूज संपादक रफिक तांबोळी। होता हे सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाला पाठिंबा म्हणून आम्ही हे आज मोर्चा काढण्यात आला। प्रमुख मागणी आमची प्रमुख मागणी आहे की जे शिक्षण मंत्री, केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी तात्काळ यांचा स्वतः स्वीकारून हे राजीनामा द्यावा। देशभरामध्ये ज्या पद्धतीने नीटचे पेपर लीक व्हायले, TETचे पेपर लीक व्हायले, UPSCचे पेपर लीक व्हायले, एकंदरीत देशातला विद्यार्थी हा कष्ट करतो, अभ्यास करतो 22 तास, 18 तास, त्याच्या कष्टाला देशोधडी लावायचं काम हे केंद्रातलं भाजप सरकार करेल। नीट पेपर मध्ये का आज पहिल्यांदा घोटाळा झाला का? या आधी देखील 12 ते 13 वेळेस नीटचा पेपर लीक झाला। या पूर्ण प्रक्रियेमध्ये 22 विद्यार्थ्यांचा जीव गेला। त्या लोकांच्या पुण्याच्या आत्महत्याने हे केंद्र प्रणित सरकारने केलेली हत्या आहे, हे असं आमचं ठाम म्हणणं आहे। आणि ह्याच्यासाठी हे सोनम वांगचुक म्हणून जे सामाजिक कार्यकर्ते दिल्लीत बसलेत, हा माणूस 20 दिवसापासून आज उपाशी तापाशी बसलेला आहे। पण हे सरकार अनुलेखानं त्यांना मारायचं काम करायली, हे सरकार त्यांच्याकडे बघायला देखील, ढुंकून बघायला देखील तयार नाही। इतकं निर्दयी, इंग्रजापेक्षाही गेलेलं सरकार केंद्राच्या दिल्लीच्या सरकारमध्ये दिल्लीत बसलेलं आहे। त्या शासनाला, प्रशासनाला जाब विचारण्यासाठी आज समस्त जिंतूरकर तरुण सहकार्यांनी इथं मशाल मोर्चा आयोजित केला होता। त्यात सहभाग नोंदवण्यासाठी सहभागी झालो होतो। आणि निश्चितच परभणी जिल्ह्यातून जी जिंतूर मधून जी मशाल पेटलेली आहे ती अन्यायाविरुद्ध संपूर्ण परभणी जिल्ह्यामध्ये देखील पेटेल। आणि निश्चितच या सरकारला जाब विचारल्याशिवाय ते दिन तरुण शांत बसणार। 20 तारखेला दिल्ली जंतरमध्ये मोर्चा ठेवण्यात आलेला आहे, तर परभणीकर जिंतूरकरांच्या वतीने काय आयोजन आहे तुमच्या? त्या मोर्चाला समर्थन म्हणून आम्ही आजचा मोर्चा केलेला आहे। उद्या काही जाणार आहे का? म्हणजे काही लोक जातील, काही लोक या ठिकाणी काही एखादे प्रदर्शन करतील, जिल्ह्यात ठिकाणी करतील किंवा तालुक्यात ठिकाणी करतील। पण सोनम वांगचुक यांच्या जो उपोषण आहे त्याच्यात आम्ही सर्वार्थाने सामील आहोत। दिल्लीतील जंतर मंतर मैदानावर सोनम वांगचुक हे नीट परीक्षेमध्ये जे काही गंठन कारभार झालेला आहे, जे काही पेपर फुटलेले आहेत, त्यामध्ये महाराष्ट्रातील नव्हे तर भारतातील लाखो विद्यार्थ्यांचं आयुष्य, करिअर उद्ध्वस्त झालेलं आहे। आणि या पेपर फुटीमुळं 22 विद्यार्थ्यांनी आपला जीव